नमस्कार. न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क. लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, सोनाळ्यात तिघांना एका तासात अटक. सोनाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून या प्रकरणी तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा क्रमांक 116/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता BNS तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार मुख्य आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी जबरदस्तीने संबंध ठेवले. या प्रकारामुळे अल्पवयीन पीडिता गर्भवती झाल्याचे समोर आले आहे. तसेच इतर दोन आरोपींनी पीडितेला आरोपीसोबत राहण्यास भाग पाडून फिर्यादी व तिच्या मुलीला धमक्या दिल्याचेही निष्पन्न झाले आहे. रमेश राजू सोळंके, गणेश राजू सोळंके व राजू काशीराम सोळंके अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून विशेष पथकाच्या मदतीने अवघ्या एका तासात तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक निलेश तांबे व अप्पा पोलीस अधीक्षक श्रेणिक रुढा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संदीप काळे यांच्या नेतृत्वात ही कारवाई पार पडली. तपास पथकात पोपनी महादेव खोने, पोका राहुल पवार, संजय सास्ते व रमेश खरात यांचा समावेश होता. सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलिसांच्या तत्पर कारवाईचे परिसरात कौतुक होत आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत पोलीस प्रशासन सतर्क असल्याचे या कारवाईतून पुन्हा अधोरेखित झाले आहे. सक्षम न्यूज करिता मुख्य संपादक श्री सुमेध भाऊ दामोदर, सोनाळा.